नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3री परिसर अभ्यास 15वे प्रकरण आपले शरीर स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। काय करावे बरे? मैत्रिणीचा चष्मा घरी विसरला आहे। वर्गात तिच्या अडचणी सोडवायच्या आहेत, तर तुम्ही काय कराल? उत्तर: मैत्रिणीचा चष्मा घरी विसरल्याने तिला व्यवस्थित दिसणार नाही, त्यामुळे तिला वाचन व लेखन करण्यात मदत करेल। आ. जरा डोके चालवा। मित्राच्या पायाला प्लास्टर आहे, त्याला कोणत्या अडचणी येतील? उत्तर: मित्राच्या पायाला प्लास्टर असल्याने त्याला व्यवस्थित मांडी घालता येणार नाही, चालता येणार नाही, तसेच बेंचवरती व्यवस्थित बसताही येणार नाही। खेळाच्या तासाला खेळ खेळता येणार नाही। ही बरोबर की चूक ते सांगा। 1. हाताचा अंगठा हा आपल्या शरीराचा मुख्य भाग आहे। उत्तर आहे चूक। 2. पायाच्या मदतीने आपण जिना चढू शकतो। उत्तर आहे बरोबर। 3. मान पुढे झुकते, मागे वाकते। उत्तर आहे बरोबर। 4. धड फक्त कमरेपाशी वाकू शकते। उत्तर आहे बरोबर। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ई. गाळलेल्या जागा भरा। 1. धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला खुबा म्हणतात। तंगडी आणि पाऊल जोडणारा पायाचा भाग म्हणजे घोटा होय। 3. आपले काही अवयव वागतात म्हणून आपण हालचाल करू शकतो। एक व्यक्ती सारखी दुसरी व्यक्ती दिसत नाही। उ. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 1. शरीराचे कोणकोणते भाग मिळून धड बनते? उत्तर: छाती, पोट व पाठ यांचे मिळून धड बनते। 2. हाताचे व पायाचे 3 भाग कोणते? उत्तर: दंड, अग्रबाहू व पंजा असे हाताचे 3 भाग आहेत। मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायाचे 3 भाग आहेत। प्रश्न क्रमांक 3. डोके आणि धड जोडणाऱ्या शरीराच्या भागाला काय म्हणतात? उत्तर: डोके आणि धड जोडणाऱ्या शरीराच्या भागास मान असे म्हणतात। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथे संपला। धन्यवाद।